सांगली व कुपवाड शहरासाठी नियोजित वारणा उद्धव योजनेला वर्ल्ड बँकेच्या निधीतून 450 कोटींची तरतूद करावी अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी दिली आहे। यासह महापालिकेत 82 तांत्रिक कर्मचारी भरती, नियोजित छत्रपती संभाजी महाराज इंडोअर स्टेडियमच्या आरक्षणात बदल, अनोंदणीकृत दस्तासाठी अभय योजना आणि 98 कोटींच्या सांडपाणी योजनेसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा केला असल्याचं त्यांनी सांगितले। महापालिकेच्या विविध प्रलंबित योजना आणि कामांबाबत सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समितीचे सभापती अतुल माने, माजी सभापती संतोष पाटील, ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सूरज पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नगरविकास खात्यांच्या सचिवांची भेट घेतली। याची माहिती देताना सभापती अतुल माने म्हणाले, राज्य शासनाला वर्ल्ड बँकेकडून 5000 कोटी रुपये मिळणार आहेत। यातून वारणा उद्धव योजनेसाठी 450 कोटी, तर ट्रक टर्मिनलच्या जागेत शेरी नाल्याचा सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे। हा 98 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे, त्याला देखील वर्ल्ड बँकेचा निधी द्यावा अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त आणि सांगलीच्या कन्या अश्विनी भिडे यांची मुंबईत भेट घेण्यात आली आहे। सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते भिडे यांचा सत्कार करण्यात आला। मूळच्या सांगलीच्या असलेल्या अश्विनी भिडे यांचा सांगलीकरांच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। त्यासाठी महापालिकेकडून त्यांना निमंत्रण दिलं असल्याचं अतुल माने यांनी सांगितले।